हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. मी प्रेरणा. आज की नाही कोणालाही न आवडणारी म्हणजे कोणी आवडीने खात नाही अशी मी भाजी करून दाखवणार आहे, ती म्हणजे गवार. तर गवारीची झणझणीत अशी भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्याला काय काय साहित्य लागतं ते किचन मध्ये आपण चला पाहूया. किचन मध्ये गवारीची भाजी झणझणीत अशी करायची आपल्याला. बघा, गवार उकडून घेतलेली आहे. नंतर कांदा, टोमॅटो प्युरी, मीठ, नंतर ओवा, नंतर हिंग, नंतर आलं लसूण मिरची, राई, म्हणजे शेंगदाणे, तीळ, गोडा मसाला, लाल तिखट, हळद आणि तेल एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे. भाजीसाठी काही जिन्नस भाजून घ्यायचे. तर प्रथम आधी तेल घातलेलं आहे, थोडे शेंगदाणे घालूया. शेंगदाणे जरा तडतडले का मग कांदा घालूया. आवाज येतोय ना? तडतडले कांदे हे शेंगदाणे. आता कांदा घालते, नंतर तीळ घालते. चांगलं जरा भाजू दे. यातच आलं लसूण मिरची घालायची. मिरची जास्त वाटते, जरा काढते. हे बघा झालेलं आहे हे. आता हे बघा चांगलं झालेलं आहे. हे आता थंड झालं की वाटून आणते आणि तुम्हाला मग दाखवते भाजी. हे बघा वाटून आणलं. आता मी भाजी करून तुम्हाला दाखवते. प्रथम राई घालायची, नंतर थोडा ओवा घालायचा आणि हिंग घालायचा आणि हे वाटण घालायचं. हे बघा वाटण आपण घातलंय. आता ह्याच्यात आपण टोमॅटो प्युरी घालायची, नंतर थोडा गोडा मसाला, थोडं लाल तिखट, हळद. हे चांगलं उकळू द्यायचं आपण. थोडं मीठ बघा. तिखट कमी वाटते का? हे बघा चांगलं उकळलंय. आता आपण उकडलेली गवार घालूया. थोडा लिंबाचा रस घातला तरी चालतो. गवार घालूया. थोडी उकळी येऊ दे, ही भाजी तयार. मग मी तुम्हाला भाजी सर्व करून दाखवते. भाजी तयार आहे. हे बघा भाजीला चांगली उकळी आली आहे. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. सुगंध खूपच छान सुटला आहे भाजीचा. जरूर घरी करून बघा. अगदी सोपी पद्धत आहे. झणझणीत गवारीची भाजी. गवारीची झणझणीत भाजी. सुगंध तर अप्रतिम सुटलाय आणि घरातल्याच वस्तूंमधून ही भाजी तयार केलेली आहे. अगदी सोपी. तुम्ही घरी पण करू शकता. माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि घरी एकदा तरी ही भाजी करून बघा. बाय.